सो वेलकम ऑल ऑफ यू. आपण लास्ट लेक्चरला जे टाइप्स ऑफ ऑटोमोबाईल अकॉर्डिंग टू ड्राईव्ह आपण बघितलेलं आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला झालेलं आहे की फ्रंट इंजिन रेअर व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह, रिअर इंजिन रेअर व्हील ड्राईव्ह, मिड इंजिन रेअर व्हील ड्राईव्ह अँड फोर व्हील ड्राईव्ह. ओके. सो वन बाय वन आपण या गोष्टी आता बघूया. ठीक आहे. बघा, फ्रंट इंजिन जर तुम्हाला काही साउंडमध्ये प्रॉब्लेम आला किंवा व्हिडिओ दिसत नसेल तर मला लगेच सांगायचं. ओके. स्क्रीन दिसत नसेल तर सांगायचं मला. फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. आता बघा, हे जे दिसतंय तुम्हाला समोर, इथं काय दिसतंय तुम्हाला? इंजिन कुठं आहे? फ्रंटला आहे. इथे दिसतंय तुम्हाला इंजिन फ्रंटला आहे. आणि याला आपण पॉवर जी डेव्हलप देणार आहे, हिची जी पॉवर देणार आहे, ती पॉवर देणार आहे कुठं? रिअर व्हीलला. बरोबर आहे? पॉवर देणार आहे आपण रिअर व्हीलला. त्यामुळे याला आपण काय म्हणायचंय? फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. ओके. फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. Rear wheel drive places the engine in the front of the vehicle and the driven wheel are located at the rear. A configuration known as front engine rear wheel drive. Layout in this layout, front mounted engine clutch gearbox unit drives a beam type rear axle supported on lip spring through propeller shaft with two universal जॉइंट. याच्यामध्ये दोन युनिव्हर्सल जॉइंट आहे. इथे एक असणार आहे, इथे एक असणार आहे. ओके. त्यानंतर आपल्याला लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्याच्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन आहे, ज्याच्यामध्ये इंजिन, ओके, क्लच, गिअर बॉक्स जी काही सिस्टीम इथे युनिट आहे, ते लोकेटेड फ्रंटला लोकेटेड असणार आहे. ओके. आणि डिफरन्शियल जे आहे ते इथं बॅक साईडला असणार आहे. रेल्वे ड्राईव्ह लेआउट. ओके. हे झालं फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. दिस दिस लेआउट इज वन ऑफ द ओल्डेस्ट लेआउट विच रिमेन्स अनचेंज फॉर मेनी इयर. हे जे आहे हे खूप वर्षापासून ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर किंवा ह्या पद्धतीचं लेआउट आपण वापरत आहोत. ओके. सम ऑफ द ॲडव्हांटेज. आता याचे ॲडव्हांटेज बघूया. काय ॲडव्हांटेज असतील? इव्हन वेट डिस्ट्रिब्युशन. इव्हन वेट डिस्ट्रिब्युशन म्हणजे काय? सगळीकडं समान वेट याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे जी बॉडी आहे गाडीची, चॅसिस म्हणतोय आपण, त्याच्यावर इक्वल वेट सगळीकडे थ्रूआउट असणार आहे. बॅलन्स वेट डिस्ट्रिब्युशन बिटवीन द फ्रंट अँड द रिअर व्हील्स प्रोव्हाईड गुड हँडलिंग कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. फॉर इझी फ्रंट व्हील स्टेअरिंग मूव्हमेंट एंगेज ऑक्युपाइज रिड्यूस विड्थ बिटवीन द व्हील आर्क्स. ओके. आता फ्रंट व्हीलचं स्टेअरिंग मूव्हमेंट जे आहे, स्टेअरिंग मूव्हमेंट ह्याच्यामुळे काय होणार आहे, इझी होते. कारण बॅलन्स वेट असल्यामुळं स्टेअरिंगला काही प्रॉब्लेम येत नाही. लार्ज लगेज स्पेस इज प्रोव्हाइडेड बिहाइंड द रिअर सीट. आता इंजिन वगैरे सगळं पुढं असल्यामुळं महत्त्वाचं काय, रिअरला काय असणार आहे, रिअर सीटला लगेज स्पेसला तुम्हाला स्पेस मिळणार तिथं पाठीमागच्या साईडला. ओके. मेंटेनन्स अँड ॲक्सेसिबिलिटी ऑफ इंजिन गिअर बॉक्स इज इझी टू कंट्रोल ओव्हर द ॲक्सिलरेटर, क्लच, चोक सिंपल. ओके. म्हणजे जर मेंटेनन्सच्या दृष्टीनं बघितलं तर एका ठिकाणी त्या गोष्टी म्हणजे इंजिन, गिअर बॉक्स, क्लच वगैरे सगळेच एका फ्रंटला असल्यामुळं तुम्हाला तिथं त्या पद्धतीने काय होणार आहे, तुम्हाला ते मेंटेनन्सच्या दृष्टीनं चांगलं आहे. रेडिएटर कूलिंग इन नॅचरल बाय एअर सो डिक्रीज द पॉवर रिक्वायर्ड फॉर कूलिंग. ओके. नॅचरली बाय एअर काय होते, कूलिंग होते याच्यामध्ये. रेडिएटर पुढे इथं असणार आहे, इथं रेडिएटर असणार आहे. ओके. त्याच्यामुळे नॅचरली जर इथं असतं तर रेडिएटर तुम्हाला पाठीमागे असल्यामुळं तिथं कूलिंगचा प्रॉब्लेम होणार आहे. पण इथं आता फ्रंटला इंजिन असल्यामुळं कूलिंग जे होतं ते बाय एअर होते. सो हे नॅचरल कूलिंग होते. ओके. बेटर ब्रेकिंग एफिशियन्सी. मोर इव्हन वेट डिस्ट्रिब्यूट हेल्प प्रिव्हेंट लॉकअप फ्रॉम व्हील्स बिकम अनलोड अंडर द दिस ॲडव्हांटेजेस. ओके. सो ह्याच्यामध्ये आता काय होणार आहे, की महत्त्वाचं काय, बॅलन्स वेट असल्यामुळं ब्रेकिंगला पण इझी जाणार आहे. ब्रेक व्यवस्थित लागणार आहे. 1 मिनिट.
ओके. सो डिसएडव्हांटेज बघूया आपण याचं काय असू शकते. रिड्यूस बॅक सीट लेग रूम स्पेस. ओके. बॅक सीटला आता याचे काही डिसएडव्हांटेज सुद्धा असणार आहेत. आता पाठीमागची जी सीट आहे, पाठीमागचा जो एरिया आहे सीटचा, तो जो थोडासा कमी मिळणार आहे तुम्हाला. ओके. तर टनेल इज नीडेड फॉर द प्रोपेलर शाफ्ट. रिड्यूस बूट स्पेस. बूट स्पेस म्हणजे जे आपण साहित्य ठेवतोय. ओके. त्याला आपण बूट स्पेस म्हणतोय. सॉरी, बूट स्पेस म्हणजे समोर जे फ्रंटला जो स्पेस आहे, तो आपण बूट स्पेस म्हणतोय. तो कमी असणार आहे. हेवियर अँड मोर एक्सपेन्सिव्ह. हे याच्यामध्ये काय असणार आहे? थोडंसं कन्स्ट्रक्शन हेवी असणार आहे आणि थोडं एक्सपेन्सिव्ह असणार आहे. ओके. सो हे काही डिसएडव्हांटेज जे आहेत. आता दुसरा जो पार्ट आहे तो रिअर इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह. हा बघूया लेआउट कसा असते. रिअर इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह. इथं काय असणार आहे बघा, इंजिन कुठं असणार आहे? रिअरला असणार आहे. पॉवर पण काय डेव्हलप होणार आहे? रिअरला असणार आहे. मगाशी कसं असं इंजिन इथं होतं, तिथनं पॉवर आपण रिअरला दिली. आता मात्र काय इथं मगाशी कसं होतं बघा, इंजिन पासून इकडं रिअर व्हीलला पॉवर डेव्हलप होत होती. पण इथं आता कसं देणार आहे? पॉवर पण आपण इथंच देणार आणि इंजिन पण तिथंच असणार आहे. बॅक साइडला इंजिन असणार. रिअर इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह. दिस लेआउट कन्सिस्ट ऑफ प्लेसिंग द इंजिन, क्लच अँड गिअर बॉक्स इन द बॅक. So taking the space of the boot. In this type of layout, more than 50% of the weight is on the rear axle. Okay. आता याच्यामध्ये बघा, हे लेआउट जर बघितलं तर इंजिन, क्लच, गिअरबॉक्स हे सगळं युनिट बॅक साइडला जाणार आहे. लक्षात आलं काय? आणि त्यामुळं सो टेकिंग द स्पेस ऑफ द बूट. बूट स्पेस मात्र जास्त मिळणार आहे. इन दिस टाइप ऑफ सो टेकिंग द स्पेस, सॉरी, बूट स्पेस त्या एरियात तो इंजिन, क्लच, गिअरबॉक्स जाणार आहे. त्यामुळे आता लेआउट जे आहे 50% वेट ऑफ इज ऑन द रिअर ॲक्सल. ओके. म्हणजे जर टोटल वेट जर म्हटलं तर हे जास्त 50% पेक्षा जास्त बॅक साइडला जाते. मगाशी कसं इक्वल लोड होता, पण आता इथं अनइक्वल लोड असणार आहे, थोडक्यात लक्षात ठेवा. द नेसेसिटी ऑफ द प्रॉपेलर शाफ्ट इज कम्प्लिटली एलिमिनेटेड. आता प्रॉपेलर शाफ्ट काय करतोय? इथून इंजिन म्हणजे इथं जर इंजिन असतं तर इथून इकडं पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी प्रॉपेलर शाफ्ट वापरतोय. पण इथं काय गरजेचं आहे का प्रॉपेलर शाफ्ट? नाही. त्याची नेसेसिटी संपवली, एलिमिनेट केला. द क्लच, गिअर बॉक्स अँड इंजिन अँड फायनल ड्राईव्ह फ्रॉम अ सिंगल युनिट. म्हणजे हे सगळं एक सिंगल युनिट असं ऍक्ट झालंय. रिअर व्हील ड्राईव्ह, याला आपण रिअर व्हील ड्राईव्ह असं म्हणतोय. आता ॲडव्हांटेज बघा, एक्सलंट ट्रॅक्शन इज अवेलेबल व्हाईल क्लाइंबिंग हिल्स. म्हणजे एखादा घाट सेक्शन आहे, एकदम मोठं हिल्स आहे. ते चढायचं आहे आणि त्यावेळी त्या ज्या गाड्या असतात त्यांच्यात ट्रॅक्शन जो लागतो, एक्सलंट ट्रॅक्शन, तो याच्यामध्ये अवेलेबल आहे. अ लार्ज पॅसेंजर स्पेस इज अवेलेबल फॉर द गिव्हन लेंग्थ ऑफ बॉडी. पॅसेंजर स्पेस फुल मिळणार तुम्हाला. बॅक साइडला टोटल सगळं हे गेल्यामुळं युनिट गेल्यामुळं तुम्हाला फ्रंटला पूर्ण जागा भरपूर मिळणार. ओके. व्हेरी कॉम्पॅक्ट अँड ॲक्सेसिबल पॉवर अँड ट्रान्समिशन असेंबली इज प्रोव्हाइडेड. ह्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट अँड ॲक्सेसिबल पॉवर ट्रान्समिशन असेंबली ह्याच्यामध्ये असणार आहे. ओके. पॅसेंजर आर कम्फर्टेबल फॉर इंजिन नॉईज, हीट अँड फ्युम्स. म्हणजे इंजिन पुढं असल्यामुळे काय होते, नॉईज पुढं येत असतोय कंटिन्युअस, हीट गरम होत असते आणि फ्युम्स धूर पण त्यातनं येत असतोय. त्यामुळं पॅसेंजरला कम्फर्टेबल, हे सगळं बॅक साइडला गेल्यामुळे पॅसेंजर इथं कम्फर्टेबल असणार आहे. फ्रंट ऑफ द व्हेइकल प्रोव्हाइड्स गुड विजिबिलिटी अँड बाय डिझायनिंग द बॉडी टू एरोडायनामिक शेप गिव्ह गुड स्ट्रीमिंग लाईन. एरोडायनामिक शेप खूप चांगल्या पद्धतीने देता येत असल्यामुळं दिसायला पण लुकला चांगले असणार आहे, विजिबिलिटी चांगली असणार आहे. ओके. डिसएडव्हांटेज नेक्स्ट, याचे डिसएडव्हांटेज बघूया. ॲट हाय स्पीड रिलेटिव्हली हाय प्रपोर्शन ऑफ वेट ॲट द रिअर ॲक्सल विल मेक द कार disadvantage. At high speed, relatively high proportion of the weight at the rear axle will make the car unstable at speed. There is a strong tendency for the vehicle to oversteer. ओव्हरस्टिअर, आता हे अंडरस्टिअर आणि ओव्हरस्टिअर हा जो टाइप आहे, हे काय आहे ओव्हरस्टिअर किंवा अंडरस्टिअर, हे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणारच आहे, डिटेलमध्ये आपल्याला. ओके. तर ते इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, की ह्याच्यामध्ये डिसएडव्हांटेज असे आहेत, की ओव्हरस्टिअर होण्याचा धोका याला जास्त असतो. बॅक साइडला सगळा लोड असल्यामुळे. द स्पेस ॲट द फ्रंट हॅज टू बी रिड्यूस्ड टू अलाउ फॉर स्टेअरिंग लॉक द फ्रंट व्हील.
ओके. स्पेस ॲट द फ्रंट हॅज टू बी रिड्यूस म्हणजे पुढचा स्पेस जो आहे तो आपल्याला काय करता येतोय कमी झाल्यामुळं ओके. स्टेअरिंग जे आहे स्टेअरिंग लॉक ऑफ द फ्रंट व्हील त्यामुळे लॉक होण्याचे स्टेअरिंग लॉक होण्याचे जरा थोडे त्याचे चान्सेस आहेत स्टेअरिंगवर लोड आल्यामुळे ओके. स्पेस युटिलाइज फॉर space utilized for engine compartment is wasted. Difficulties with the arrangement of engine cooling system. ओके. आता स्पेस युटिलाइज इंजिन कंपार्टमेंट हे वेस्ट म्हणजे काय म्हणते बघा लोड सगळा पाठीमागे आहे सगळं इंजिन युनिट सगळं आपण म्हणतोय ते सगळं बॅक साईडला असल्यामुळं जो स्पेस आपल्याला आहे तो थोडासा वेस्टेज झालाय ओके. आणि लगेज स्पेस म्हणतोय आपण बॅक साईडला जो लगेज स्पेस आहे तो इथं प्रोव्हाइड करता येणार नाही ओके. डिफिकल्टीज विथ द अरेंजमेंट ऑफ द इंजिन कुलिंग सिस्टीम. आता इंजिन कुलिंग सिस्टीम जे फ्रंटला चांगल्या पद्धतीने होऊ शकते पण बॅक साईडला इंजिन असेल तर ते मात्र डिफिकल्ट आहे थोडंसं ओके. आणि नॅचरल कुलिंग हे पॉसिबल नाही आहे रेडिएटरचं. जसं पुढनं फ्रंटला एअर नॅचरली एअर रेडिएटरला मिळत असते तसं बॅक साईडला जर असेल तर ते मात्र तुम्हाला मिळणार नाही ओके. आणि पॉवर त्यानंतर पॉवर रिक्वायरमेंट इन्क्रीजेस कॉम्पॅक्ट इंजिन क्लच अँड गिअर बॉक्स मेक सर्व्हिसिंग मोर डिफिकल्ट. आता सगळी एकाच ठिकाणी युनिट असल्यामुळं नक्कीच ते आपल्याला सर्व्हिसिंगला पण त्याचा प्रॉब्लेम होणार आहे ओके. सो सो हा एक टाईप आहे. आता तिसरा एक टाईप आहे फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. बघा फ्रंट इंजिन फ्रंटला आहे आणि ड्राईव्ह सुद्धा फ्रंटला आहे. जे रेअर ऍक्सेलला जे आपण पॉवर द्यायला लागते ती इथं द्यायला लागत नाही फ्रंटला जाय सगळं. This type of arrangement provides optimum passenger space and flat floor line, resulting in a transverse underfloor longitudinal engine position. The propeller shaft length is reduced or neglect the propeller shaft. एक म्हणजे propeller shaft कमीच होणार आहे किंवा निग्लेक्टच होणार आहे. Good grip with the road surface due to engine weight. फ्रंटला इंजिन वेट असल्यामुळे रोडला ग्रिप जी मिळते गाडीची ती चांगल्या पद्धतीने इथं तुम्हाला मिळणार आहे ओके. आणि सगळ्यात म्हणजे पॅसेंजरला स्पेस ही खूप चांगल्या पद्धतीने इथं याच्यामध्ये ड्राईव्ह मध्ये मिळणार आहे. फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह ओके. नेक्स्ट वन इज अ मिड इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. आता मिड इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह बघा. This type of engine layout place the engine between the two axle and the rear wheel driven. Weight is equally distributed between the front and rear wheel. Okay. सो ह्या ज्या कार्स असतात या कार्स मध्ये काय केलेलं आहे मिड इंजिन म्हणजे मध्ये इंजिन आहे आणि ड्राईव्ह मात्र चारी व्हीलला म्हणजे पाठीमागं पण आणि पुढे पण असे दोन्हीकडे ड्राईव्ह दिलेला आहे. इक्वल वेट डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे याच्यामध्ये आणि ड्राईव्ह सुद्धा सगळीकडे दिला आहे ओके ओके. ऍडव्हान्टेज बघा गुड ऍक्सलेशन बिकॉज ऑफ बॅक वेट ट्रान्सफर. गुड ऍक्सलरेशन आहे कारण बॅक वेटला सगळं बॅकला वेट ते ट्रान्सफर झालेलं आहे. एफिशियंट ब्रेकिंग न्यूट्रल हँडलिंग हे चांगल्या पद्धतीने होते. डिसएडव्हान्टेज बघा वेन एक्सलेटिंग सम स्टेअरिंग इज लॉस्ट रिक्वायर मोर स्पेस म्हणजे जागा जी असते त्याला जास्त मिळत नाही ओके. त्यामुळं तुम्हाला रिक्वायरमेंट जास्त लागते याला मध्ये इंजिन ठेवणार असेल तर जागा जास्त लागते. नो बॅक सीट्स डिफिकल्टी विथ कुलिंग सिस्टीम ओके. बॅकला काय सीट्स नो बॅक सीट्स बॅक्सला सीट्स नसणारच आहेत फक्त फ्रंटलाच असणार आहेत. आणि डिफिकल्टी विथ द कुलिंग सिस्टीमला पण थोडासा प्रॉब्लेम होणार म्हणजे काही कार्स असतात ज्या फ्रंटलाच फक्त 2 सीट्सच त्यात असतात बघा फॉरेन मध्ये असतात अशा कार्स आणि बॅक साईडला त्याला कार सीट्स नसतात ओके. तर अशा त्या गाड्या असतात त्याला म्हणतो आपण मिड इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. नेक्स्ट वन इज अ फोर व्हील ड्राईव्ह. आता फोर व्हील ड्राईव्हचा अरेंजमेंट बघा. फोर व्हील ड्राईव्ह डिफरन्शियल आहे तर फ्रंट ऍक्सेल आहे इंजिन आहे फ्लायव्हील आहे ओके. क्लच आहे गिअर बॉक्स आहे ट्रान्सफर बॉक्स आहे डिफरन्शियल आहे. आता हे जे आहे ट्रान्सफर बॉक्स वगैरे या ज्या गोष्टी आहेत ते बघूया. आता दीज फोर व्हील्स ड्राईव्ह व्हेकल आर व्हेरी युजफुल फॉर ऑन हिल स्टेशन if one of the wheel slipping or skidding then other axle wheel transmit the tractive force to the vehicle. तर हे ऑल व्हील ड्राईव्ह जे असतात त्या शक्यतो कुठं वापरतात की स्पोर्ट्स कार ज्या असतात स्पोर्ट्स कार
त्या शक्यतो असतात किंवा हिल स्टेशनवर ज्या गाड्या असतात, हिल स्टेशनवर जे वापरतात, त्या कार्स ज्या असतात ना, तर त्या ह्या ऑल व्हील ड्राईव्ह असतात लक्षात ठेवा. त्याला फ्रंटला पण पुढे पण पॉवर आणि पाठीमागे पण पॉवर दिली जाते. ओके. समजा पाठीमागचं एखादं व्हील स्लिप झालं किंवा स्किड झालं, घसरलं किंवा जंगलात वगैरे ज्या गाड्या वापरतोय आपण ओके, हंटिंगला वगैरे ज्या वापरतात, तर ते ऑल व्हील ड्राईव्ह असतात लक्षात ठेवा. कारण खड्ड्यात वगैरे चाक गेलं एखादं किंवा एखादा चिखलात वगैरे चाक रुतून बसलं, तर ते निघावं सहज म्हणून त्याला फ्रंटला पण ताकद पुढच्या चाकांना ताकद दिलेली असते. जर पुढचं चाक एखादं असेल, तर पाठीमागच्या चाकाला आपण ताकद देऊ शकतो आणि ते काढू शकतो. ओके. अशा पद्धतीनं ते ऑपरेटिंग होते. ओके. त्याचे एडवांटेजेस काय आहेत? ट्रॅक्शन इज निअरली डबल्ड कंपेअर टू टू व्हील ड्राईव्ह. ट्रॅक्शन फोर्स एकदम जबरदस्त आहे याचा. खूप चांगल्या पद्धतीने याला ट्रॅक्शन मिळणार आहे तुम्हाला. ओके. त्यानंतर हँडलिंग कॅरेक्टरिस्टिक्स नॉर्मल कंडिशन इज कॉन्फिगर्ड टू इम्युलेट आर रिअर व्हील ड्राईव्ह. ओके. गिव्ह सफिशियंट पॉवर, पॉवर चांगली मिळणार तुम्हाला. त्यानंतर ड्युरेबिलिटी चांगली आहे ऑन सरफेस विथ लेस दॅन आयडियल अँड सुपेरियर इंजिन ब्रेकिंग ऑन लूज सरफेस. ओके. डिसएडव्हांटेज, त्याचे काही डिसएडव्हांटेज आहेत ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जास्त असणार आहे. मोर कॉम्पोनंट आहेत याच्यामध्ये, कारण दोन्हीला आपल्याला काय केलेलं आहे, पॉवर द्यायची आहे, सप्लाय करायचं आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन थोडंसं हेवी आहे. कॉम्प्लिकेट ट्रान्समिशन आहे त्याचं. इन्क्रीज पॉवर ट्रेन मास, रोटेशनल इनर्शिया, पॉवर ट्रान्समिशन, इन्क्रीज द फ्युएल कन्झम्पशन कम्पेअर्ड टू टू व्हील ड्राईव्ह. फ्युएल कन्झम्पशन मात्र याचं जे आहे ते जास्त आहे, याचं लागणार आहे. ओके. नेक्स्ट वन इज द रिअर इंजिन ऑल व्हील ड्राईव्ह. आता मगाशी आपण याच्यामध्ये बघा, ह्यामध्येच 2 टाइप असतात. म्हणजे एक आहे तो रिअर इंजिन ऑल व्हील ड्राईव्ह. ह्यामध्ये पण कसा आता फरक आहे. फ्रंटला इंजिन आणि बॅकला इंजिन. पहिला असतं रिअर इंजिन बघूया आपण. रिअर इंजिन फोर व्हील ड्राईव्ह. सिमिलर कॅरेक्टरिस्टिक रिअर इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह. आता सेम मगाशी जसं आपण रिअर इंजिनचं बघितलं, रिअर इंजिनला हे आहे त्याच पद्धतीने असणार आहे. जास्त काही फरक नसणार आहे. फक्त ऑल व्हील ड्राईव्ह. फ्रंटला पण मात्र काय असणार आहे, पॉवर यात देणार आहे. तिथं रिअर इंजिन रिअर रिअर ड्राईव्हला कसं होतं, इंजिन पाठीमागे होतं आणि ड्राईव्ह जो होता, तो आपण बॅकला दिलेला. पण इथं नाही, तो ऑल व्हील ड्राईव्ह आहे. इंजिन मात्र रिअरला असणार आहे. ओके. पोझिशन फक्त चेंज असणार आहे. एडव्हांटेज बघा, बेटर वेट डिस्ट्रिब्युशन, मोर नॅचरल रिएक्शन्स, बेटर ट्रॅक्शन ऑन बेंड अँड स्लिपरी रोड सरफेस. ट्रॅक्शन खूप चांगल्या पद्धतीने मिळतं इथं. न्यूट्रल रिएक्शन खूप चांगले आहे. वेट डिस्ट्रिब्युशनला चांगला आहे. डिसएडव्हांटेज हेवियर आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. तेच असणार आहे परत. फ्रंट इंजिन याच्यामध्ये फक्त लोकेशन चेंज केलं. जे बॅकला इंजिन होतं ते फ्रंटला असणार आहे. सेम कॅरेक्टरिस्टिक्स, बेटर हँडलिंग कॅपॅसिटी, बेटर एक्सेलरेशन. डिसएडव्हांटेज काय असणार आहेत? इन्क्रीज वेट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कंपेअर्ड विथ फ्रंट इंजिन लेआउट्स, लॉस ऑफ सम स्पेस इन बॅक सीट्स, लेग रूम्स. ओके. फ्रंटला इंजिन आल्यामुळं थोडंसं सीटच्या लेग्सला स्पेस थोडा कमी मिळते. ओके. अशा पद्धतीने हे ड्राईव्ह आहेत. ओके. सो नेक्स्ट आता बघा, पुढचा पार्ट आहे फंक्शन ऑफ चॅसिस, फ्रेम अँड बॉडी. तर काय फंक्शन आहेत? फंक्शन म्हणजे कार्य. ओके. चॅसिस, फ्रेम अँड बॉडी. The main function are as follows: to support the vehicle mechanical components and body. म्हणजे मेन फंक्शन बघा, कार्य काय करते. पहिल्या महत्वाचं काय, व्हेइकलला काय करणे, सपोर्ट करणे. ओके. चॅसिस किंवा फ्रेम जी असते किंवा बॉडी असते ती काय करते, व्हेइकलला सपोर्ट करणार पहिला. मेन कॉम्पोनंट, ऑल कॉम्पोनंट जे आहेत त्याचे व्हेइकल मधले, तर ते सगळे काय करणार आहे. साऊंड कोणाच तर, हॅलो. Hello. To support the vehicle mechanical components and body. Okay. To deal with statics and dynamic loads without undue deflection or distortion. बघा, the आता ह्यामध्ये काय आहे, स्टॅटिक अँड डायनॅमिक लोड जो आहे
ओके. स्टॅटिक म्हणजे स्थिर आणि डायनॅमिक म्हणजे रनिंग मधला लोड. स्टॅटिक म्हणजे स्थिर असताना जो असतो तो लोड गाडीचा आणि तो जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने विदाऊट डिफ्लेक्शन कोणत्याही तिथं डिफ्लेक्शन नाही, डिस्टॉर्शन आहे. अशा पद्धतीने तो लोड सस्टेन करण्याचं कार्य हे फंक्शन आहे. ते चॅसिसचं, फ्रेमचं आणि बॉडीचं आहे. टू सस्टेन द वेट ऑफ द बॉडी, पॅसेंजर अँड कार्गो लोड्स म्हणजे बॉडीचं टोटल वेट असेल, पॅसेंजरचं लोड असेल किंवा कार्गो जे लोड आहे किंवा जे साहित्य म्हणतोय आपण जे सामान जे असणार गाडीमध्ये, तर त्या सगळ्याचं वेट जे आहे ते सस्टेन करण्याचं काम हे चॅसिस, फ्रेम आणि बॉडी करते. ओके. व्हर्टिकल अँड टॉर्शनल ट्विस्टिंग ट्रान्समिटेड बाय गोइंग ओव्हर अनइव्हन सरफेस. ट्विस्टिंग जो फोर्स आहे किंवा ट्विस्ट गाडीची ट्विस्ट जर व्हायचे जे हे आहेत चान्सेस आहेत अनइव्हन सरफेसला, तर ते कमी करण्याचं काम. ओके. अनइव्हन सरफेसला तर ते थोडंसं ते काय करते कमी करते, ट्रान्समिट करते. ओके. फोर्स तो. तर ट्रान्सव्हर्स लॅटरल फोर्स कॉज्ड बाय रोड कंडिशन, साइड विंड अँड स्टेअरिंग द व्हेइकल. आता लॅटरल फोर्स जो आहे, लॅटरल फोर्स कशाला म्हणूया की रोड कंडिशन कशा आहेत. ओके. साइडून वारा गाडी लागणार आहे किंवा स्टेअरिंग जे व्हेइकल स्टेअरिंग आहे व्हेइकलचं, तर ते सगळं त्याचा जो फोर्स आहे तो ट्रान्सव्हर्स म्हणजे ॲब्सॉर्ब करण्याचं काम या चॅसिस, फ्रेम अँड बॉडीचं आहे. ओके. सो this is the function and chassis of frame and body. After that, we have to see that requirements of chassis, frame and body. बघा, रिक्वायरमेंट ऑफ चॅसिस, फ्रेम अँड बॉडी. स्पेस अवेलेबिलिटी पहिला पॉईंट. आता ही जी गरज काय आता फंक्शन बघितलं आपण मगाशी आपण जे बघितलं फंक्शन बघितलं. आता हे काय बघणार रिक्वायरमेंट यांची काय गरज आहे. पहिला सगळ्यात महत्त्वाचं स्पेस अवेलेबिलिटी. There must be adequate space inside the body for the passenger and luggage both. म्हणजे चॅसिस, फ्रेम अँड बॉडी अशी पाहिजे की ज्याच्यामध्ये स्पेस अवेलेबल पाहिजे. कशासाठी? पॅसेंजर अँड लगेज या दोन गोष्टींसाठी स्पेस अवेलेबल केला पाहिजे आपण. त्या पद्धतीची फ्रेम किंवा चॅसिस किंवा बॉडी पाहिजे. ओके. स्टिफनेस. द कार बॉडी मे बी कन्सिडर्ड अ रिजिड बीम which is supported on wheel at each end. The car body must have sufficient stiffness to prevent excessive sagging or bending in the middle. ओके. आता हे सॅगिंग आणि बेंडिंग हे सॉम मध्ये तुम्हाला झालेलं आहे बघा. सॅगिंग लोड आणि बेंडिंग लोड. तर तो बरोबर ते काय करते एक्सेसिव्ह जो तो सॅगिंग किंवा बेंडिंग जो मिडलला होणार आहे. ओके. तर ते त्यानं काय केलं पाहिजे सफिशियंट त्याला स्टिफनेस पाहिजे ते प्रिव्हेंट केलं पाहिजे. असा स्टिफनेस त्याच्यामध्ये पाहिजे. ओके. आणि लोडमध्ये आल्यानंतर ते जे बेंड होणार आहे. ओके. तर तो बेंड होता कामा नये. हे आयडियल म्हणतोय हे अशा पद्धतीने चॅसिस, फ्रेम, बॉडी पाहिजे. स्ट्रेंथ. स्ट्रेंथ बघा. द बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग इनफ टू विथस्टँड ऑल टाइप्स ऑफ फोर्सेस टू विच द कार इज सब्जेक्टेड. ऑल टाइप्स ऑफ फोर्सेस जे बॉडीवर येणार आहेत, जे व्हेइकलवर आहेत, ते सगळे काय पाहिजेत, ते विथस्टँड केले पाहिजेत सगळे फोर्सेस. ओके. विच इन्क्लूड्स द वेट ऑफ द कार. आता काय फोर्स कुठले येऊ शकतात, कुठल्या पद्धतीचे आहेत, तर ते त्यामध्ये आहे वेट ऑफ द कार पहिलं. बरोबर आहे. वेट ऑफ द कारचं हे कशावर असणार आहे, त्या चॅसिसवरच असणार आहे. पॅसेंजर अँड लगेज त्यांचं जे वेट आहे, लगेजचं वेट आहे पॅसेंजर ते सुद्धा असणार आहे. इनर्शिया वेट म्हणजे गाडी फिरताना जे टर्न मारला वगैरे जो तो लोड येणार आहे तो इनर्शिया ड्यू टू इनर्शिया लोड अँड द साइड ऑफ फोर्स जो साइडचा फोर्स आहे तो. हे सगळे जे आहेत ते स्ट्रेसेस ते विथस्टँड करता आले पाहिजेत. इट शुड बी एबल टू कोप अप विथ इम्पॅक्ट लोड अँड रिझनेबल मॅग्निट्यूड. ओके. नेक्स्ट प्रोटेक्शन अगेन्स्ट वेदर. म्हणजे चॅसिस, बॉडी किंवा फ्रेम ही कशी पाहिजे कुठल्याही कंडिशनला टिकली पाहिजे. म्हणजे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा किंवा कुठल्या पण कंडिशन कुठेही जाऊ दे गाडी की मॉइश्चर जिथं आहे जसं की आपण समुद्र किनारा एखादा असेल. ओके. कोस्टल एरिया म्हणतोय आपण त्याला. तर अशा ठिकाणी पण ते काय पाहिजे प्रोटेक्ट केलं पाहिजे.
Design of the body must be such that the occupants luggage luggage are protected from bad weather. म्हणजे असं कॉम्पॅक्ट बॉडी पाहिजे की पावसाळ्यात आत पाणी येतं कामा नये, बरोबर आहे? किंवा मॉइश्चर वगैरे त्याला लागतं कामा नये. अशा पद्धतीने कॉम्पॅक्ट असं डिझाइन पाहिजे बॉडीचं. टॉर्शनल स्टिफनेस म्हणजे काय? द बॉडी शुड बी सफिशियंटली रिजिड सो ॲज टू रेझिस्ट ट्विस्टिंग मूव्हमेंट ऑन रफ रोड्स. बघा, बॉडी कशी पाहिजे? सफिशियंटली रिजिड पाहिजे. रिजिड कशासाठी? तर ट्विस्टिंग मूव्हमेंट किंवा रफ रोडला जे ट्विस्ट होणार बॉडी, तर ते ट्विस्टिंग होऊ नये अशा पद्धतीने ते रिजिड बॉडी पाहिजे. ओके. प्रोटेक्शन इन ॲक्सिडेंट्स. दिस इज व्हेरी इम्पोर्टंट पॅरामीटर कन्सिडर्ड इन द डिझाइन कार बॉडी. कार बॉडी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं ही डिझाइन आहे की ॲक्सिडेंट ज्यावेळी होतोय, त्यावेळी कार प्रोटेक्शन व्हायला पाहिजे. आतल्या पॅसेंजरचं किंवा आतल्या स्पेसचं किंवा आतलं जे लगेज आहे त्या सगळ्याचं काय म्हणजे प्रोटेक्शन व्हायला पाहिजे. त्याला क्रश टेस्ट करतात बघा. गाडी क्रश टेस्ट करतात. तुम्ही इंटरनेटवर बघितलं तरी तुम्हाला ते दिसेल. तर तिथं ते डिझाइन त्या पद्धतीने केलं जातं. बॉडी मस्ट बी सच दॅट ड्राईव्ह इज ॲट मॅक्सिमम ईज सो दॅट देअर आर so there are least changes of the accident taking place due to fatigue. However, in case of accident taking place in the body must protect the occupants. Okay. So हे जे आहे याच्यामध्ये बघा ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून त्यासाठी सगळे पॅरामीटर कन्सिडर करून ॲक्सिडेंट झाल्यानंतर काय होऊ शकतं, कुठं स्ट्रेस होऊ शकतोय, कुठं लोड जास्त होऊ शकतोय, अशा पद्धतीनं त्याचं कॉम्पॅक्ट डिझाइन करताना तो खूप चांगल्या पद्धतीने त्याचे हे ठेवले जातात. ओके. त्या ह्याच्या पद्धतीनं की जेणेकरून ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यामध्ये फटीग होऊ नये किंवा त्रास होऊ नये पुढं. ओके. नेक्स्ट, एअरलिफ्ट और ड्रॅग. The resistance of air during running depend upon the body shape and size. It increases directly with the square of the vehicle speed. The shape of the body should be such that the air drag should be minimized. एअरलिफ्ट और एअर ड्रॅग जो आहे, आता एअरलिफ्ट ही जी कन्सेप्ट आहे ना, ही आपण डिटेलमध्ये आपण नेक्स्ट पॉइंटमध्ये बघणार आहे. पुढचा जो आहे पॉइंट त्यात एअरलिफ्ट आपल्याला काय आहे, एअरलिफ्ट म्हणजे हे व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहे. ओके. तर आता लक्षात ठेवा की अशा पद्धतीने बॉडी पाहिजे, अशा पद्धतीने पाहिजे की जे शेप ऑफ द बॉडी त्याची अशी पाहिजे की जो एअर ड्रॅग त्याने मिनिमाइज केला पाहिजे. ओके. रेझिस्टन्स टू करोजन. व्हेइकल बॉडी इज एक्सपोज टू करोजन थ्रू आउट इट्स लाईफ. म्हणजे जसं गाडी घेतल्यानंतर वापरून वर्षानुवर्ष ती काय होणार आहे, तिथं हळूहळू त्याचं करोजन व्हायला सुरुवात होणार आहे. ओके. The body should be designed such that no moisture should be accumulated with causes rust, which causes rest. कारण accumulate कसं आहे, मॉइश्चर जर बॉडीला चिकटले किंवा मॉइश्चर जास्त त्याच्यात इन्क्लूड झाले तर बॉडी काय होणार आहे, रस्टिंग व्हायला सुरुवात होणार, करोजन व्हायला सुरुवात होणार. द मटेरियल आर युज्ड ऑल्सो सच दॅट नो करोजन टेक्स प्लेस. त्यामुळे मटेरियल बॉडीचं वापरताना, चॅसिसचं वापरताना हे अशा पद्धतीनं जर वापरलं जातं, अशा पद्धतीने डिझाईन केलं जातं की जेणेकरून जास्तीत जास्त कालावधीसाठी ती गाडी टिकली पाहिजे. ती करोजन झाली नाही पाहिजे. ओके. कोस्टल एरियामध्ये जास्त करोजनचं हे असतं कारण पाणी तिथलं मॉइश्चर आहे, खारट पाणी आहे आणि मॉइश्चर असल्यामुळं तिथं जास्त करून गाड्या लवकर खराब होतात तिथल्या. तर त्या दृष्टीनं सगळ्या दृष्टीनं विचार करून ह्याच्यामध्ये काय केलं जातं, डिझाइन केलं जातं. ओके. सो this is a requirement of chassis frame and body. Okay. So next point is a load on chassis frame. Various types of load on chassis. आता chassis वर किंवा फ्रेम वर, chassis जी फ्रेम आहे त्या फ्रेम वर कोणकोणते लोड येऊ शकतात हे आपण बघूया. शॉर्ट ड्युरेशन लोड. While crossing a broken patch of road, vehicle acted by heavy and suddenly applied load for short duration. ज्यावेळी काही वेळा कसं असतंय, कमी कालावधीसाठी
ह्याच्यावर शॉर्ट ड्युरेशन म्हणजे लोड याच्या गाडीवर येऊ शकतो. तो हेवीली आणि सडनली म्हणजे अचानकपणे आणि थोड्या वेळ म्हणजे एखादा स्पीड ब्रेकर आला समजा खड्डा आला तर त्याच्यावर शॉर्ट ड्युरेशन साठी तो लोड असणार आहे. ओके. मोमेंटरी लोड or combined load. While negotiation occur during braking, sudden striking pothole a vehicle acted upon the combined load of momentary load. म्हणजे एखादा एखादं काय झालेलं आहे की सडनली एखादं काहीतरी अचानक खड्डा आला किंवा काय तर हे आलं समोर रेजिस्टन्स आलं तर त्यावेळी काय होतं आपण ब्रेक लावणार आणि ब्रेक लावल्यामुळे जो लोड येणार आहे त्याला आपण काय म्हणतो मोमेंटरी त्या क्षणापुरता लोड कंबाईन लोड आपण त्याला म्हणू शकतो. ओके. नेक्स्ट वन इज अ इम्पॅक्ट लोड ड्यू टू कोलिजन्स ऑफ व्हेकल विथ अनदर ऑब्जेक्ट इट इज सब्जेक्टेड टू एक्सटर्नली अप्लाइड इम्पॅक्ट लोड. म्हणजे एखादं गोष्ट धडकली गाडीला काहीतरी व्हेकल दुसऱ्या काहीतरी धडकलं तर त्यावेळी जो लोड येणार आहे तो इम्पॅक्ट लोड असणार आहे. ओके. इनर्शिया लोड म्हणजे काय ड्युरिंग द ऍप्लिकेशन ऑफ ब्रेक्स द इनर्शिया लोड शॉर्ट ड्युरेशन आर अप्लाइड ऑन द व्हेकल. म्हणजे वेग वेग संवेग म्हणते आपण वेगामुळे जो आलेला जो संवेग आहे मोमेंटम तो जो आहे त्याला इनर्शिया लोड आपण म्हणतोय. म्हणजे एखादं स्पीड मध्ये आणि अचानक तुम्ही टर्न मारला टर्न घेतल्यानंतर ओरिजिनल स्पीड गाडीचा आहे प्लस त्याच्यामध्ये इनर्शिया लोड ऍक्ट झाला इनर्शिया फोर्स ऍक्ट झाला आणि त्यावेळी जो गाडीवर लोड येणार आहे तो inertia load असणार आहे. ओके. सो नेक्स्ट वन इज अ स्टॅटिक लोड. Loads due to chassis components like engine load, transmission load, and suspension system load, steering the body, fuel supply system load, passenger, etc. are constantly acting on the vehicle. म्हणजे स्टॅटिक. आता काय स्टॅटिक लोड म्हणजे काय स्थिर लोड. स्थिर लोड काय काय असू शकतो एकतर इंजिन आहे ट्रान्समिशन सिस्टीम सगळे आहे सस्पेन्शन सिस्टीम आहे त्यानंतर स्टेअरिंग आहे बॉडी आहे. ओके. हे सगळा जो लोड आहे फ्युएल सप्लाय सिस्टीम आहे आणि पॅसेंजरचा लोड आहे तो कॉन्स्टंटली त्याच्यावर एकसारखा व्हेकलवर ऍक्ट होतो. बरोबर आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय त्यामुळे त्याला आपण त्यामुळे जो लोड येणार आहे तो असणार आहे स्टॅटिक लोड असणार आहे. ओके. त्याच्यानंतर 1 मिनिट ओव्हरलोड. द ओव्हरलोड कशाला म्हणजे दिस इज द ओव्हरलोडिंग ऑफ व्हेकल बियॉन्ड द डिझाईन कॅपॅसिटी. म्हणजे कॅपॅसिटी किती आहे 4 आहे कॅपॅसिटी समजा व्हेकल मध्ये पुढे 2 आणि पाठीमागं 2 अशी कॅपॅसिटी आहे आणि आपण तिसरा आणि माणूस त्यामध्ये पाठीमागं आपण काय एक्स्ट्रा आपण हे केलं किंवा लगेज आहे लगेजला काहीतरी वेट लोड काहीतरी कॅपॅसिटी आहे त्याची आणि एक्स्ट्रा आपण लोड त्याच्यावर टाकला आपण त्यामध्ये लगेज तर त्याला आपण ओव्हरलोड असं म्हणू शकतो. ओके. द अपवर्ड ट्विस्टिंग फोर्सेस caused by the road shocks which cause the torsional effect. So torsional load or bending load must be taken up by frame. बघा द अपवर्ड ट्विस्टिंग फोर्स जो आहे अपवर्ड ट्विस्टिंग फोर्स कॉज बाय द रोड शॉक्स विच कॉज द टॉर्शनल इफेक्ट. सो टॉर्शनल लोड और बेंडिंग लोड म्हणजे ज्यावेळी एखादा खड्डा आला ओके एखादं स्पीड ब्रेकर आलं त्यावेळी गाडी मूव्ह होते अपवर्डला आणि रोडवर त्यापासून शॉक म्हणजे गाडीला शॉक मिळणार. ओके. रोड शॉक्स आणि त्याच्यामुळे काय होणार टॉर्शनल इफेक्ट म्हणजे थोडस रोल ओव्हर म्हणतो आपण रोल ओव्हर जे इफेक्ट आहे किंवा टॉर्शनल इफेक्ट आहे तो गाडीवर येणार आणि त्याच्यामुळे एक तर टॉर्शनल लोड आहेच शिवाय बेंडिंग लोड पण त्याच्यावर येऊ शकतो. ओके. फ्रेमवर गाडीच्या फ्रेमवर म्हणून त्याला आपण हा एक लोड आपल्याला कन्सिडर करायला लागतो टॉर्शनल लोड किंवा बेंडिंग लोड. ओके. अशा पद्धतीने हे चार्जेस किंवा गाडीवर जे येणारे लोड आहेत ते लोड ऑन चार्जेस फ्रेम आहेत. शॉर्ट ड्युरेशन लोड मोमेंटरी लोड impact load, inertial load, static load, and overload. Okay. So thank you very much for student. पुढचं जे लेक्चर आहे त्याला आपण नेक्स्ट जे पॉइंट आहेत ते आपण बघू. ओके. थँक यू व्हेरी मच.